मी या पुण्याच्या न्यायालयामध्ये 2001 ते 2004च्या दरम्यान न्यायाधीश होतो आणि मी मोटर व्हेकल कोर्टाचा न्यायाधीश होतो. तर मला या पुण्याविषयी खूप अनुभव आणि आदर आहे, स्नेह आहे आणि पुण्याच्या खूप आठवणी. या सातारा, सांगली, सोलापूर, संधी महाराज रोड आणि पूर्ण शहराच्या ट्रॅफिकचे जे चालन असायचे ते सर्व माझ्या कोर्टात यायचे आणि जवळपास 1.5 लाख ते 2 लाख रुपयाचा दंड मी दररोज द्यायचो. तर इथले सर्व न्यायाधीश आणि वकील लोक म्हणायचे की पुण्याचं जे कोर्ट आहे त्या सर्वांचा पगार वैद्य साहेबांच्या कोर्टातून वसूल होत असतो आणि पक्षकार फार इथं पुणेरी भाषा बोलणारे. तर सदाशिव पेठेतल्या काही महिला जायच्या आणि त्यांच्याजवळ लायसन नाही म्हणून त्यांना जेव्हा पकडलं जायचं तेव्हा माझ्यासमोर त्या हात जोडून उभ्या राहायच्या. साहेब आमच्याजवळ लायसन आहे पण ते घरी होतं, म्हटलं सोबत ठेवायला पाहिजे. त्या म्हणायच्या साहेब लायसन त्या मंगळसूत्र आहे का, आम्ही गळ्यात घेऊन फिरावं. मग आता सांगा तुम्ही करता का, कबूल करता की काय करता. तर अशा रीतीचे खूप गमती जमती इथले आहेत. एका वकील साहेबाची बॅग सहित गाडीला बॅग लावलेली होती आणि नो पार्किंग म्हणून रस्त्यावरच होती, परंतु त्यांच्या त्या लाईनच्या आतमध्ये नाही म्हणून ती गाडी पोलिसांनी नेली होती. त्यांनी जामीन करून ती केस कंटेस्ट केली. त्या केसमध्ये एक PSI महिला यायची. तर त्यामध्ये तो जो रस्ता असतो किंवा जो स्क्वेअर असतो त्याचं नोटिफिकेशन झालं पाहिजे की हा प्रतिबंधित आहे. हे आम्ही त्यावेळी शोधलं आणि वकील साहेबांना तर न्याय दिला, परंतु त्यामध्ये पोलिसांना सुद्धा मी डायरेक्शन दिल्या होते की अशा रीतीचे जिथे गॅजेट झालेत नाही, नोटीस नाही, तरीही जर तुम्ही ते केवळ पांढरी लाईन मारली आहे म्हणून पकडत असाल तरी योग्य नाही. CPला त्याचं मी ते पत्र पाठवलेलं होतं. आणि एकदा माझ्या न्यायालयामध्ये काही मोजके वकील प्रॅक्टिस करायचे. कांचन नावाचे एक वकील प्रॅक्टिस करायचे, ॲडव्होकेट बघत आलेले आहेत ते करायचे. असे 5-6 वकील नेहमी असायचे. तर मी त्यांना विचारलं की रस्त्याच्या डाव्या बाजूला चालायचा हा नियम कुठे आहे. तर तो मोटर व्हेकल मध्ये लिहिलेला नाही. मग त्यांना म्हटलं तुम्ही उद्यापर्यंत सांगा, काय आम्ही असे गमतीने काही बक्षीस वगैरे द्यायचे, कारण मोठे वकील असायचे तिकडे. तर तो रोड रेग्युलेशन म्हणून जे आहे त्यामध्ये ती डाव्या बाजूला चालण्याची तरतूद आहे. तर अशा रीतीच्या इथल्या आठवणी. आणि इथे पण मी 2004ला सिव्हिल सिनियर डिव्हिजन म्हणून माझं प्रमोशन झालं. मी मग स्मॉल कॉलेज स्कूल मुंबईला जॉईन केलं. तर माझा नेटिव्ह बार नागपूर आहे. 1987ला मी प्रॅक्टिस जॉईन केली आणि 95ला मी जॉईन झालो. तर मॅडमने जसं सांगितलं की आम्ही पक्षकार म्हणून फीज वगैरे घेत नव्हतो, तसंच आमचंही काम होतं. पक्षकार आला म्हणजे मी जे सांगतो त्या समस्यावर उपाय पण आहे. ते पक्षकार आल्यानंतर त्याचं काम आधी आम्ही सुरू करायचं. तर एक समशेर नावाचा कुख्यात पक्षकार होता, त्याच्यावर 3 बाबतीत तक्रारीचे गुन्हे. त्याची मुळं सापडली होती. एखाद्या कारमध्ये बसायचं रात्री 12 पर्यंत आणि त्याला चाकू वगैरे दाखवून, बंदूक वगैरे दाखवून, पिस्तूल दाखवून ते पैसे लुटायचे आणि हसनबाग म्हणून जो एरिया आहे नागपूरला तिथे वाटून टाकायचे, काही आपण बोलायचे. तर त्याचा मी वकील होतो आणि त्याला पकडले की ते माझ्याकडे त्याचे आई वडील सगळे यायचे. आणि असं माझं समशेरचा वकील पण मला म्हणायचे, पेपरला नाव यायचे की समशेरच्या वतीनं ॲडव्होकेट बऱ्यापैकी नाव झालेलं होतं. आणि वर्तमानपत्रात मी कोर्ट कचेरी नावाचा कायद्यावर सल्ला द्यायचो, लोकमतला, जनवादला. तर प्रसिद्ध वकील झालो. 95ला जेव्हा माझी नियुक्ती झाली तर त्यावेळी तो समशेर माझ्याकडे आला आणि हात जोडून डबडबत्या डोळ्यांनी म्हणायला लागला कि साहब आप न्यायाधीश हो गए, जज हो गए, ऐसा मुझे पता चला. बोला हाँ सही बात है. मुझे मेरी ऐसी रिक्वेस्ट है आपको कि आप जरूर जरूर कर रहे.
लेकिन वकालत मत छोड़ो, बोले हमारा कोण रहेगा. तर हे त्याचं प्रेम होतं. तर त्याच्या भावनांना साथ देत मी तुला माहिती वही होता. तर अशा रीतीचे वकिलीतले अनुभव आहेत. आता आपण सर्वजण एका निष्णात वकिलाचे वारस आहोत आणि आपल्या काही खूप पिढ्या झालेल्या नाही, हे पहिली दुसरीच पिढी आहे. त्यामुळे अडचणी समस्या ह्या असणार. म्हणून बाबासाहेबांच्या वकिलीपासून मी थोडी सुरुवात करणार की बाबासाहेबांचं जेव्हा 1923ला त्याचं रजिस्ट्रेशन त्यांनी बॉम्बे हायकोर्टला केलं, तर त्यावेळी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा बाबासाहेबांजवळ पैसे नव्हते. तर त्यांनी जे कोल्हापूर संस्थानाचे सरदेसाई म्हणून महाराजांचे जे सेक्रेटरी होते त्यांना पत्र लिहिलं होते की माझ्याजवळ रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. ते पत्र आहे. आणि नोबेल भत्तेना जे त्यांचे मित्र होते त्या नोबेल भत्तेनांनी त्यांना पैशाची मदत केली आणि नंतर त्यांचं रजिस्ट्रेशन झालं. जाऊ लागले कोर्टामध्ये. 3 महिने झाले, 4 महिने झाले, पक्षकार काही येईना. आणि ते असे बाजूला एका पारसी वकिलाच्या बाजूला बसायचे. इतके दिवस झाले पक्षकार येत नाही. तेव्हा त्या पारसी वकिलाची त्यांनी चर्चा केली. तर पारसी वकिलाने सांगितलं की मिस्टर आंबेडकर, आपको एक बात बताता हूँ, यहाँ के जो बाकी के वकील है उन्होंने ये ठहराया है कि ये अनटचेबल है, इसकी वकालत नहीं चलने देंगे. आणि म्हणून त्यांच्याकडे पक्षकार येत नाही हे त्यांना त्यावेळी माहीत होतं. एक प्रसंग सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा ते पाण्याला हात लावायला गेले बारच्या पाण्याच्या भांडेला, तर सगळ्या वकिलांनी म्हणले की आप हात नाही लगा सकते आप. तर आज ती परिस्थिती नाही राहिली. त्या अशा रीतीतून आपली वकिली सुरू झालेली आहे. आणि नंतर मग बाबासाहेबांनी मनावर घेतलं की हे अशा रीतीच्या जर यांच्या चाली असतील, आमच्या योजना असतील, माझी वकिली चालू नाही, तर त्यांचा तर मोठा संपर्क होता महाराष्ट्रामध्ये. त्यांनी मग कोल्हापूरचे दत्तोबा पवार त्यांचे कार्य किंवा नाशिकचे दादासाहेब गायकवाड, बाबू दास नागपूरचे, या सर्वांना सांगितलं. आणि मग केसेसचा फ्लो आहे. तुम्हाला माहीत असेल सर्वात आधी पुण्याचीच केस ज्यामध्ये बाबासाहेब खूप प्रसिद्ध झाले आणि पैसे पण मिळू लागले, ती म्हणजे जे दरवळकर. देशाचे दुश्मन नावाचं जे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं दरवळकरांनी, त्याला जेजेंची मी प्रस्तावना होती. आणि त्यामध्ये टिळकांवर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकरांवरती टीका केलेली होती, कारण त्यांनी महात्मा फुल्यांवर टीका केली होती. तर त्याचं खंडन करण्यासाठी देशाचे दुश्मन हे पुस्तक त्यांनी लिहिलं. आणि त्यामुळे त्यावर आमची बदनामी झाली म्हणून टिळकांनी आणि चिपळूणकरांनी केस केली नाही, तर चिपळूणकरांच्या नातेवाईकांनी केस केली. आणि तो खटला पार चालत होता, कारण केसरी हे एकमेव वर्तमानपत्र होतं त्याच्यामध्ये या सविस्तर बातम्या यायच्या. त्यानंतर इथे त्यांना शिक्षा झाली. 3 महिने गुंग आणि 1000 रुपये दंड अशी त्यांना शिक्षा झाली. आणि मग अपिलासाठी ते बाबासाहेबांकडे गेले. तर बाबासाहेब म्हणले की हायकोर्टामध्ये तुम्ही अपील मेमो दाखल करा, मी तिथे अपील होईल आणि तुमची केस मी बघेन. बाबासाहेबांनी तिथे फक्त 5 मिनिट आर्ग्युमेंट केलं. एकच सांगितलं त्यांनी कोर्टाला की हे जे कंप्लेनंट आहे ज्यांना लोकशाही नाही, त्यांची बदनामी झाली म्हणतात ते टिळक किंवा चिपळूणकर हे फिर्यादी नाही. आणि 5 ते 7 मिनिटाच्या आर्ग्युमेंटमध्ये ती केस बाबासाहेबांनी जिंकली. केसरीसह टाइम्स ऑफ इंडिया सगळ्या वर्तमानपत्रांना ती बातमी देणं भाग पडलं होतं. आणि तेव्हापासून बाबासाहेबांची जी प्रसिद्धी झाली. आणि मग साताऱ्याचा मर्डर केस ही पहिल्यांदा आली. अशा रीतीनं बाबासाहेबांची, तुम्हाला ते माहीत आहे, रमाईकडे पैसे घेऊन गेले आणि रमाईला ते मोजता येत नव्हते. त्यांनी मग त्याचे गठ्ठे ठेवले, रमाईने ते मोजले होते. प्रसंग मला आठवत असेल. तर कठीण प्रसंगातून जाऊन बाबासाहेबांची जो संघर्ष केला, तसाच संघर्ष आमच्या आजच्या वकिलांनाही करावा लागतो याची मला जाणीव आहे. गेल्या 37-38 वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे. जेव्हा आम्ही वकिली केली, ताईंनी तसं सांगितलं की सायकलवर आम्ही जायचो. आपल्या आमदार साहेबांनी
तर तशीच परिस्थिती आमचीही होती आणि पुन्हा ताणामध्ये जाऊन हे सर्व करत असताना गाव खेड्यावरून आलेला आपला एक वकील असतो, त्याचं ना इथे घर असते, ना ऑफिस असतं, ना त्याची लायब्ररी असत, हे सर्व त्याला इथे तुळवावं लागतं. याच्यामध्ये ज्यांच्याजवळ सांपत्तिक स्थिती चांगली आहे अशा वकिलाला हा थोडा ही समस्या थोडी कमी भेटते. परंतु अनेकांना त्यांचं ना स्वतःचं घर आहे, ना ऑफिस आहे, ना पुस्तकाची लायब्ररी आहे, ना बसायला काही व्यवस्था आहे. तर ह्या अशा मूलभूत गरजा जर पूर्ण होत नसतील तर त्यांनी वकिली कशी करायची हा मोठा प्रश्न असतो. आणि दुसरी गोष्ट काय होतं की वकील झाला की आई वडिलांना नातेवाईकांना वाटलं की आता याला काही पैशाची गरज, वडीलही पैसे देत नाही, लग्न करतो म्हणलं तर लग्नही होत नाही, वकिलाला कुणी मुली द्यायला बघत नाही, त्यानंतर बँकेचं कर्ज घ्यावं तर बँकवाले करतात. अशा मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला वकील करायचं. परंतु मित्रांनो, जेव्हा आपण कसोटीनं कोणताही प्रयत्न करतो त्याला नक्की यश येते. आपण माझा जो अनुभव आहे तो असा की आपण नेहमी कायद्याची बाजू हे दुसरी वाचून नाही तर ती समजून घेतली पाहिजे. मी एखादं पुस्तक त्यावेळी नंतर जग झाल्यावर इंग्रजी जरा चांगली झाली, पण सुरुवातीला आम्ही ते इंग्रजीही वाचायचो, मराठीही वाचायचो आणि काही ऐकायला मिळत असत तर तेही वाचायचं. अख्खा एव्हिडन्स ऍक्ट असा मुखपाट असल्यासारखा झाला. म्हणजे आपल्याला जी गोष्ट समजत नाही ती नाना प्रकारे समजून घेतली पाहिजे. सीपीसी असो, आयपीसी असो, सीआरपीसी असो, एव्हिडन्स ऍक्ट, तर समजून घेणे, त्याचा मुद्दा आपल्या लक्षात येणे हे फार महत्वाचं असतं. त्याचबरोबर पुन्हा जिल्ह्यातूनच मला वाटतं मावळ वगैरे साईडच्या एका वकील मित्राचा फोन आला, साहेब म्हणे इंग्रजीसाठी काय करावं. तर म्हटलं काय नाही, ट्युशन लावायची, काय हरकत नाही, वकील झालो म्हणून इंग्रजी शिकवायला तर आपण एखाद्या टीचरला घरी आणून त्याच्याकडून शिकून घेणं काय वाईट नाही, घाबरायचं नाही. युट्यूबवर यावर इंग्रजी आहे. कारण त्यांनी मी काही सांगितलं नव्हतं की वकिलीमध्ये इंग्रजीचं महत्व आहे का, तर तुम्हाला हे कसं काय वाटतं असं किंवा इंग्रजीसाठी काय करावं. मी बघतो इथे की काही वकील लोक येतात, खूप इंग्रजीत बोलतात आणि आमच्यावर इम्प्रेशन टाकतात, आम्ही अपोजिट साईडला असतो तर मला आमची फजिती होते. तर ह्या अनुभवातून मला असं वाटतं म्हणजे की आपली इंग्रजी चांगली जाईल, म्हणजे विकास करायचं. तर सर्वात आधी आपल्या वकिलांनी इंग्रजी ही फ्लुएंट केली पाहिजे. मी बघितलं तरी मराठीमध्ये जजमेंट देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने आपल्या हायकोर्टाने दिलेला आहे, तरी सुद्धा इंग्रजीचं ज्याला प्रभुत्व आहे त्या वकिलाचं एक इम्प्रेशन त्या न्यायालयावरही पडतं, कोर्टातही पडतं आणि पक्षकारांवरही पडतं. तर अशा रीतीने इंग्रजी ही आपली चांगली असली पाहिजे. शिवाय सिव्हिल मॅन्युअल आणि क्रिमिनल मॅन्युअल हे निग्लेक्टेड विषय असतात बरेच, पण सिव्हिल मॅन्युअल आणि क्रिमिनल मॅन्युअल सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे अवगत असलं पाहिजे. आपण वेळेवर बघतो मॅन्युअलमध्ये काय याची गरजच नसते. आणि कुठलीही केस करताना या केसच्या संदर्भात झालेले न्यायालयीन निर्णय हे काय आहे ते आधी बघितले पाहिजे आणि त्यानंतर त्याची केस तयार केली पाहिजे. म्हणजे आपल्याला पुढे अडचण जात नाही. आपण काय करतो, आपण फॅक्ट आल्या की त्या केस तयार करतो आणि नंतर मग वेळेवर त्याचे केस लॉ शोधतो. परंतु आधी त्याचे केस लॉ शोधायचे आणि त्या अनुषंगाने त्याचं ड्राफ्टिंग करायचं. बरेचदा प्रायमा फेसी केस म्हणजे काय हेच माहित नाही. बरं कॉन्ट्राडिक्शन कसं आणायचं, ओमिशन कसं आणायचं. कॉन्ट्राडिक्शनच्या बाबतीत तर इतक्या गमती आहेत की त्या एखाद्या पक्षकाराने एक बाब आधी सांगितली नंतर दुसरी सांगितली की त्याला असं वाटतं की झालं कॉन्ट्राडिक्शन कम्प्लीट. कॉन्ट्राडिक्शनसाठी आधी सांगितलेली गोष्ट त्या साक्षीदाराला तो आधी बोलला होता हे निदर्शनास आणून द्यावं आणि
तू असं का सांगितलं, तेव्हा हे बरोबर आहे की हे बरोबर आहे, अशा रीतीचा क्वेश्चन जेव्हा आपण त्याला करतो तेव्हा ते कॉन्ट्रडिक्शन मानलं जातं. तर अशा काही बेसिक गोष्टी आहेत. सॉरी मी जरा पाणी तर या अशा बेसिक गोष्टी समजून घेण्यासाठी मला असं वाटतं की आपले जे ज्येष्ठ वकील आहेत किंवा आपले रिटायर्ड जजेस आहेत माझ्यासारखे, अशांनी आपल्या ज्युनियर वकिलांना ह्या त्याच्यातले जे बारकावे आहेत ते बारकावे समजून सांगितले पाहिजे. लिमिटेशन ऍक्ट सुद्धा फार महत्वाचा ऍक्ट आहे. तो लिमिटेशन ऍक्टच्या रिकव्हरीच्या केसेसमध्ये किंवा सेव्हिंग कॅन्सल करायचं आहे किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्सची केस करायची आहे, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत हे आपण आपल्याला साधारणतः माहिती आहे. तर मगाशी आपल्या वकील साहेबांनी सांगितलं की ते तिन्ही त्यांनी बदलवलं. हो, मी कार्यक्रमात आहे. मी कार्यक्रम झाला की कॉल करतो. मी तर सडेतोड युट्यूबला मुलाखती दिल्या यावर आणि लिहिलं सुद्धा. तर आम्हाला एक शिक्षक होते नागपूरला, तर ते CPC शिकवायचे. काय झालं, आम्ही भेटून होतो कधी, त्यांना सर म्हटलं हे सगळं आता आपल्याला परत शिकवा तुम्ही. तर ते म्हणाले की मला ज्यांनी शिकवलं त्याला शिकवावं, त्याच्याकडून शिकावं लागेल. ते म्हणे वर गेले. तर ती अशी फजिती करून ठेवलेली आहे. पूर्वी आम्ही एखाद्या ऑफिसबद्दल बोटावर मोजल्यासारखा म्हणत होतो, 302, 307, 374, 324 कशाचा आहे, आता काहीच माहिती नाही, एकदम ब्लँक. तर अशी हे फजिती या ऍक्ट बदलल्यामुळे झालेली. इथून मुंबईला गेल्यानंतर स्मॉल कॉलेज कोर्टामध्ये, स्मॉल कॉलेज नाव म्हणजे खरंच खूप मोठं कोर्ट आणि पूर्वीचं मान्यवर कोर्ट होतं आणि तिथे सिव्हिलचे इतके तयार वकील आहेत. तर त्यांचं मी एक दोन गोष्टी मी बघितल्या तुम्हाला शेअर करायला, म्हणजे आपल्या विषयाच्या अनुषंगानेच होईल. ते कुठलीही केस आल्यानंतर तो 7-11चा अर्ज लावणार, त्याला क्वेश्चनरी करणार, म्हणजे सुरुवातीला ऑपोजिट पार्टीला त्याच्यातच तो जेरी सांगून टाकतात. अशी रेअर केस असेल की त्याच्यामध्ये WS दाखल झाला बा सरळ नाही, नाना तऱ्हेचे अर्ज विनंत्या आहेत. आणि मग नंतर सुद्धा म्हणजे पूर्ण जेवढं CPC आहे ना मॅन्युअल आहे पूर्ण एक्झॉस्ट करून टाकतो. हे मी तिथं प्रॅक्टिस पाहिजे. त्यानंतर दुसरी एक मजेदार प्रॅक्टिस आहे तिथे, जेव्हा त्यांचा पक्षकार बसलेला असतो तेव्हा ते खूप जोरजोरीनं आर्ग्युमेंट करतात आपल्याकडे आणि मागे बघत जातात पक्षकार आहे. आणि मग मी पाहिलं, मलाही कंटाळा येऊन जायचा. मग मी सांगायचो आपला क्लायंट आहे बघून थांबून. मला असं वाटतं काही गोष्टी प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसच्या असतात. एका यवतमाळला गेलो, मग आमच्या रिलेटिव्ह मामे भावाचा आम्ही बहुत होता ॲक्सिडेंट म्हणून बाबा. तर साधारणतः नातेवाईक आपल्याला माहीत असतात कोण आहे कोण नाही. आणि एक व्यक्ती होता, खूप रडत होता. मी म्हणजे काय त्याचा मित्र होता का तो, नाही म्हणजे कोण आहे. नंतर मग कळलं की ते ऍक्सिडेंटची केस करणारे वकील आहेत. याच्यामध्ये जाऊन खूप रडणं आणि मग नंतर ते सगळा खर्च वगैरे ते माहितीपासून ही एक प्रॅक्टिस मी बघितली. माहितीमध्ये जाऊन त्या रडून भरून त्यांचं मला टिकायचं, पण हे अशी प्रॅक्टिस आपल्याला नाही करायची. नंतर एक प्रॅक्टिस बघितली मी, एक वकील साहेबाकडे बसलेलो, एक क्लायंट आला, बायकोला म्हणजे पत्नीला चिठ्ठी द्यायची. आता तो म्हणजे आपण 3 नोटीस द्यायची. साहेब पहिली नोटीस देऊ, दुसरी देऊ, तिसरी देऊन सोडचिठ्ठी करून द्या. वकील साहेब म्हणले बरोबर आहे, तसंच करू. मग पहिल्या नोटीसचा ठरला, काही पैसे वगैरे घेतले. नंतर मग तो गेल्यावर मी म्हटलं साहेब हे 3 नोटीसनं कुठं
सोडचिठ्ठी होते का, आपल्याला तर न्यायालयाकडून आदेश मिळवावा लागेल. ते म्हणाले याला जर मी नाही म्हटलं असतं तर आज दुसऱ्या वकीला कडे जाऊन फसला असतो. म्हटलं मग 3 झाल्यावर जर सोडचिठ्ठी झाली तर तुम्ही काय करणार म्हटलं, बघू मध्ये जेव्हा तेव्हा. तर हे अशा रीतीचे टॅक्टिक्स काही लोक वापरतात. परंतु जेव्हा आपण प्रामाणिकपणे काम करतो थोडा वेळ लागतो, पण माझं एक तुम्हाला खरोखर मनापासून सल्ला राहील की फीसाठी जास्त घासाघीस करू नका. तो क्लायंट आपल्याकडे आला, तो आपल्याकडे राहावा अशी मनामध्ये भावना ठेवावी. कारण ते फाईल जेव्हा आपल्या हाती असते आणि ते फाईल घेऊन जेव्हा आपण कोर्टाच्या परिसरात फिरतो तेव्हा दुसरे लोक पण बघतात की याच्याकडे काम आहे आणि त्या निमित्तानं आपल्याला अभ्यास करायला संधी मिळते. हे चॉईस केव्हा असतो, हा चॉईस असतो खूप मोठी वकिली झाली त्यावेळी. आमचे एक नागपूरला सिनियर होते, तर असंच आम्ही छोट्या मोठ्या केसेस त्यावेळी काय बेलचे 100 रुपये द्यायचो, 60 रुपये, आणि 66-1बीच्या केसेस जास्त आमच्याकडे बेलच्या वगैरे क्रिमिनल प्रॅक्टिस सुरुवातीच्या काळामध्ये. आम्हाला कंटाळा आला नाही त्यांच्यामध्ये जा. ते सिनियर वकील होते नेवारे म्हणून, म्हणून पावले म्हणजे घेऊन मला परवडत नाही उन्हात आणत फिरायला. अरे म्हणे मुर्द्याचे केस उपडल्यानं मुर्द्याचं काही टक्केवारी होते, कारण एका ह्याच्यात सगळे घ्यायचे म्हणजे एक माणूस वकिली करतो, सगळ्या केसेस एकाच दिवशी त्याला बघायचे असतात, त्याच्यात काय तुझं हलकवारी होणार आहे. हे बरोबर आहे, तुम्ही कोर्टामध्ये एक केस एका केससाठी जात आहे आणि सोबत जर 10 ब्रीफ घेऊन जातात तर वेगळं काय असं करत काही ठिकाणी ॲडजस्टमेंट घ्या. आणि प्रॅक्टिसमध्ये मी एक बघितलं, जज असताना काही सिनियर वकील जे आहेत ते जसं 10:30ला कोर्ट सुरू होतं, आपल्या ज्युनियरला पाठवून मेन्शन करतात की आमचे सिनियर इथे विधी आहे अपील कोर्टामध्ये, तर बाजूला ठेवा किंवा ॲडजॉर्नचा. तर त्याचा एक चांगला इम्पॅक्ट होतो. म्हणजे पंक्च्युअलिटी खूप महत्त्वाची असते. आज आपली कोर्टामध्ये केस आहे आणि मग जाऊ आपण 3 वाजता आणि मग नाही जाऊ, बघू उद्या जाऊन कोर्टाला किंवा मग बाबूला क्लार्कला विचारून असं नाही. त्या कोर्टापुढे उभं राहून आपण मेन्शन केलं पाहिजे की मी आज येणार आहे, काम होणार आहे, नाही होणार आहे, पक्षकार येणार आहे की नाही येणार आहे. म्हणजे त्या न्यायालयाला चांगलं वाटतं, कारण त्यांना कोटा पाहिजे असतो. न्यायाधीशांना दर महिन्याचा एक कोटा असतो, असे 4 महिन्याचे त्यांना कॅल्क्युलेशन करून द्यावं लागतं. साधारणतः एक क्रिमिनल केसचा जर निकाल लावला, म्हणजे वॉरंट ट्रायल असेल, तर त्यावेळी 3 दिवसाचा वेटेज मिळेल. म्हणजे महिन्याचे जर सुट्ट्या वाजता 21 दिवस होत असतील, शनिवार रविवार सोडले, तर त्याला 7 वॉरंट ट्रायलचे केसेस डिसाईड करावं. काही केसेसला 0.50 असतं, काहीला 1 असतं, इंजेक्शन मॅटरला 1 पॉईंट मिळायचा. तर त्यांना त्या तेवढा कोटा द्यावायचा असतो आणि नाही दिलं तर आणि त्याच्यामध्ये रिमार्क असतात, इनॲडव्होकेट, ॲडव्होकेट, नोटवरतीला त्याला 1.5 द्यावं लागतं. तर या रिमार्कवरून त्याचं प्रमोशन हे ठरलं. त्याच्यामुळे ते लोक पण निकाल लावासाठी बसलेले असतात आणि जेव्हा ते निकाल कमी होतात तेव्हा टाकून जातात आणि मग वकिलांनी मग त्यांनी ॲडजॉर्नमेंट घेतलं किंवा केसेस नाही चालवल्या किंवा आले नाही तर मग थोडेसे ते नाराज होतात, म्हणजे सुटसुटीपणा. म्हणजे ते निष्काळजीपणा करतात असं नाही, त्यांना तेवढा कोटा द्यावाच लागतो. आणि त्याच्यामध्ये पण एक स्कीम काही लोक वापरतात की साहेबाची अडचण पाहून त्या महिन्यात जर ते गेले तर त्यांचा केस फटाफट निकाली लागण्याची पण शक्यता असते. हे पण एक त्यामध्ये काही लोकांनी आयडिया केलेली. नंतर एक साधी आणि सोपी बाब मला तुम्हाला सांगावं वाटेल की आपला जो ॲपिरन्स आहे हा ॲपिरन्स खूप चांगला असला पाहिजे. आपले पोशाख चांगला असला पाहिजे, दाढी वाढली आहे, कुठं फाटली आहे आणि कसं तरी बॅग लावलेलं नाही, मडकं मुलगा असं नाही, बिलकुल एकदम अप टू डेट. आपण बाबासाहेबांसारख्या
चांगले छान पोशाख घालणारे जे वाटत तर त्याचप्रमाणे राहिलो तर हा एक छोटासा गुण आहे तो मला तुम्हाला सांगावा लागला. तर अशा रीतीनं आपण जर प्रॅक्टिस केली तर ती प्रॅक्टिस नुसती चालणार नाही तर ती धावणार. आणि 3 वर्ष प्रॅक्टिस केली तर JMSC परीक्षेसाठी बसा. 7 वर्षाची झाली तर शिक्षण बोर्डाच्या प्रॅक्टिसला बसा. आणि 10 वर्षानंतर हायकोर्टात विविध क्षेत्र जे आहे कंपन्यांचे लॉ ऑफिसर्स शिवाय कंझ्युमर कोर्ट सारखे ज्या बाकीच्या ज्या बाकीचे कोर्ट आहे, इन्कम टॅक्स आहे, सेल टॅक्स आहे, मॅट आहे, याच्यामध्ये आपल्या वकिलांचं प्रमाण कमी आहे. तर तिकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. निश्चितच वकिली चालणारच नाही तर ती चालणार. मित्रांनो, मी इथेच थांबतो. सर्वांना माझं जय हिंद. धन्यवाद देवेंद्र सर. वकील व्यवसायातील अडथळे आणि उपाय या विषयावरती आपण आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं. खरं तर इतक्या सहज